माध्यमातून आपण बघतोय फॉर्च्यून इव्हेंट्स इतका जोरदार या ठिकाणी धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. घर बसल्या तुम्ही जर हा कार्यक्रम जर या सोहळा जर याचा जर तुम्ही आनंद घेऊ शकत असाल तर त्याचा थोडीशी तरी मान मर्यादा इज्जत राखा. या ठिकाणी 12वा खेळाडू पाहिजे आणि माहिती पाहिजे की कुठला खेळाडू खेळतोय कुठला खेळाडू नाही खेळत. तो जर इतक्या प्रामाणिकपणे जर आपलं काम पाहतोय, आपल्या खेळाची जर समजा या ठिकाणी शोभा वाढवण्याचा प्रयत्न करतोय तर आपण सुद्धा थोडंसं हे करा. गाठीमाळ संघाचा 12वा खेळाडू पुढच्या 5 मिनिटात आला नाही तर 5 धावांची पेनल्टी. स्पर्धेचा नियम आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता पंच बघा किती मस्त चाललेत. एक डेव्हिड शेफर्ड आणि एक हॅसन रॉफ. जबरदस्त या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. मिथुन लांगी सुद्धा बघतोय पण एकटाच घासा मी फाडतोय. याच्यावर थोडासा विचार त्यांनी करावा. आणि अनिल कोळी सर जर कुठे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जरासं या. स्पर्धेला मजा नक्कीच येणार कारण स्पर्धा ही खूप अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आमच्या गावचे नामचीन खेळाडू आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी बारामतीचे दादा म्हणजे आपण म्हणतो बारामतीचे दादा पवारसाहेब, त्याचप्रमाणे आमच्या भोकरपाड्याचे दादासुद्धा या ठिकाणी उपस्थित. आम्ही त्यांना मामा म्हणतो, सदा मामा. मजा येणार आणि यूट्यूबच्या माध्यमातून सगळेच बघतात आपल्याला. त्यामुळे मजा घ्या, आनंद घ्या, खेळ दाखवा. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं या ठिकाणी पेडली संघानं आणि स्पीडअप करायचं लगेच. हा पहिलाच सामना, याच्यानंतर खूप सामने खेळवायचे आहेत. पेडली संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर सलामीला या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज त्याचबरोबर गाठीमाळ संघाचे या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय सलामीला फलंदाज अंकुश आणि राम. चलिए आगाज हो चुका है. यहाँ पे सभी खिलाड़ी और दर्शकों को रोशन पाटिल का प्यार भरा सलाम चलते. पहला मुकाबला यहाँ पे अगर देखा जाए लीग का तो गाटीमाल बनाम पेडली के बीच में ये मुकाबला है. पहली टीम ने टॉस जीत के पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है और नक्कीच या ठिकाणी अतिथी देवो भव सुभाष देशमुख दादा आणि विजय भोसले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं यथोचित विजय मुसळे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केलं जाईल. स्ट्रायकर एंड मुसळे, सॉरी दादा माझ्याकडनं चुकी झाली. अंकुश इस बार स्ट्राइकर एंड पे बल्लेबाजी करेंगे. शॉर्ट ऑफ लाइन गेंद हल्के हाथों से खेला, सिंगल निकाला और सिंगल के साथ श्री गणेश यहाँ पे होता हुआ टीम गाटीमाल टीम का यहाँ पे श्री गणेशा हो चुका है. 1 रन बगैर किसी नुकसान के. शुरुआत अच्छी कर भरा सो हो भला. यहाँ पे मुकाबले में मजा तो आने वाला है. मैंडेटरी पावर प्ले का ओवर है. हर एक ओवर हर एक इनिंग यहाँ पे 4 ओवर यानी कि 24 गेंदों की हर एक इनिंग होने वाली है. बहुत बढ़िया मुकाबले का यहाँ पे योगदान देखने को मिला है इस श्रृंखला में. अगली गेंद लोअर फुल टॉस थी, वहां पे करारा प्रहार किया, स्ट्रेट ड्राइव, वहां पे चौका. आगाज आपकी शुरुआत. देखिए यहाँ पे शुरुआत हो चुकी है. पहली गेंद के ऊपर सम्मान दिया, दूसरी गेंद के ऊपर खराब गेंद दी, वहां पे करारा प्रहार किया इस बार बल्लेबाज राम ने. जिसके नाम में राम हो वो कहाँ कम होगा. लेकिन गेंदबाजी के छोर पे अच्छा गेंदबाज वहां पे देखने को मिल रहा है.
अनिकेत बेहतरीन गेंदबाजी उन्होंने की थी, अच्छी शुरुआत की थी। ये देखना बहुत जरूरी है। टॉस जीत के वहां पे पहली टीम ने फील्डिंग करने का निर्णय लिया। होम ग्राउंड शायद वहां पे होगा, आसपास पड़ता है, तो फिर से एक बार तैयार। ये देखिए करारा प्रहार, एक और बार पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर दंदनाता छक्का। डीजे शिवकारा। काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती, अगर छत्रपति ना होते तो सुन्नत सबकी होती। क्या बेहतरीन गीत बजाया आपने। सपोर्ट करते रहिए, हम भी आपका सपोर्ट करेंगे और आगे आपको याद रखेंगे। ये बहुत बढ़िया बात है। पहली गेंद के ऊपर डॉट, दूसरी गेंद सिंगल निकाला, दूसरी गेंद के ऊपर चौका, तीसरी गेंद के ऊपर छक्का, और ये चौथी गेंद फिर से एक बार अक्रॉस द लाइन, लेकिन हवाई फायर यहाँ पे एज लगी थी और ये विकेट मिलेगा। ये पहली गेंद, ये पहली विकेट का पतन हो चुका है। डीजे हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मिल भारत का, भारत का, भारत का, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोले। हेलो, अबे पहला बैक थ्रू दिलाने में कामयाब गेंदबाज। हेलो, पहला बैक थ्रू यहाँ पे मिल गया है गेंदबाज अनिकेत को। बेहतरीन गेंदबाजी, जिस तरह से वापसी की है, ये वापसी की जरूरत थी। शॉट ऑफ लेन गेंद यहाँ पे, लेकिन फिर से एक बार खराब गेंद। वहां पे कोई फील्डर नहीं, नो मैन लैंड्स, वन बाउंस, बाउरी, एक और चौका। स्कोर कार्ड के ऊपर टोटल 15, एक विकेट के नुकसान पे। डीजे करना होगा अपने टीम को जीत की दहलीज लांघने के लिए। यह चीज बहुत महत्वपूर्ण है। चलते फिर से एक बार तैयार। सैंडी सामना होगा बल्लेबाज अंकुश के सामने। फिर से एक बार तैयार, यहां पे अच्छी गेंद,
बेहतरीन गेंद, लाजवाब गेंद, क्या गेंदबाजी वहां पे, गेंद छूटी जैसे हाथ में, विकेट कीपर के दस्तानों में थमा गई। मतलब खेल चालू है इस पहली गेंद के ऊपर। अगर देखा जाए तो बल्लेबाज और विकेट कीपर के बीच में अगर ऐसी गेंदबाजी होगी तो ये 17 रन जो मुकम्मल किए थे पहली ओवर में अपोजिशन टीम ने, उस टीम को वापस लाने में ये बहुत बड़ा योगदान होगा। सैंडी की अगली गेंद फिर से एक बार तैयार, ये देखिए कहीं पे निगाह, कहीं पे निशाना, मारना चाहते थे, बहुत बड़ा हिट, लेकिन क्या गजब की गेंदबाजी। तो ये अब अच्छा मुकाबला होने वाला है निश्चित तौर पर, और मुकाबला अच्छा होना चाहिए क्योंकि जो खिलाड़ी होते हैं वो खेलने के लिए आते हैं, लेकिन जो दर्शक होते हैं वो अपना कीमती वक्त जाया करके यहाँ पे अपने टीम का या फिर अपने खिलाड़ियों का या मनोरंजन देखने के लिए आते हैं, अपना पूरा वक्त जाया करते हैं वो देखने के लिए कि क्या होगा। लगातार तीसरी गेंद बेहतरीन, वहां पे हवाई फायर, फील्डर पहुंच पाएंगे? जी नहीं, 5 फील्डर उस गेंद के नीचे थे, 5 फील्डर। ये तीसरी गेंद डॉट हो सकती थी, शायद इस गेंद के ऊपर विकेट भी मिल सकती थी, लेकिन 5 फील्डरों के बीच में ये गेंद गिरी, नतीजा 1 रन मिला। कोई किसी ने एफर्ट, माफी चाहूंगा, 2 रन मुकम्मल कर लिए उस बीच, जहां पे एक भी रन नहीं थी, विकेट थी, वहां पे 2 रन मुकम्मल कर लिए। स्कोर कार्ड के ऊपर टोटल 19, 1 विकेट के नुकसान पे। नक्कीच या ठिकाणी जयवंत गुरव सर या ठिकाणी उपस्थित आहेत। स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपलं यथोचित सत्कार आणि स्वागत या ठिकाणी करू। त्याचबरोबर आमचे आधारस्तंभ आशिष शेळके, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही मला ओळखलंच असेल, या ठिकाणी या, आणि पाहुण्यांचा सत्कार होणं खूप गरजेचं आहे। चंद्रकांत पोकळे दादा या ठिकाणी, तिन्ही पाहुण्यांचं यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल, या स्थानपन्न व्हायचंय। नक्कीच या ठिकाणी मला एक जोड आलाय, अप्रतिम आवाज, त्याचा आवाज ऐकल्यानंतर अक्षरशः झोप येते, असं या ठिकाणी कॉमेंटेटर आमचे माझ्या समवेत जोडले जातात। दिनेश शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत। नक्कीच चलिए फिर से एक बार, क्या गेंदबाजी हो रही, जैसे देखा पहली गेंद के ऊपर दिनेश दादा, पहले हमने देखा जो पहला ओवर डाला था, पहली ओवर में 17 रन खर्च किए थे, 2 छक्के 1 चौकों के बदौलत, माफी चाहूंगा 2 चौके 1 छक्कों के बदौलत 17 रन स्कोर कार्ड के ऊपर थे। लेकिन जो दूसरा गेंदबाज आया सैंडी, उन्होंने जो अपनी टीम को संभाला है, वापसी का रास्ता उन्होंने दिखाया, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, ये एफर्ट होना चाहिए। फिर से एक बार वहां पे लगाया है, लेकिन फील्डर मौजूद, 1 बाउंस फील्डर गैदर करेंगे, तब तक 2 रन आसानी के साथ, ऐसा लगता था मुकम्मल कर लिए, और आसानी के साथ मुकम्मल भी कर लिए स्कोर कार्ड के ऊपर। टोटल फिर से एक बार ये एफर्ट होना चाहिए अपने, अगर बल्ले से अगर लंबे हिट ना लगते हो तो दिमाग का इस्तेमाल करो, लंबी दौड़ लगाओ, विकेटों के बीच में जो खेल है वो खेल की भावना दिखाओ। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर की समाप्ति के बाद यहां पे स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है डीजे। वही काम कर दिखाना होगा यहाँ पे शिवराज को, वही करते हुए फिर से एक बार
इस बार हवाई फायर, वहां पे फील्डर तैनात, लेकिन मौका नहीं है उनके पास। अंपायर का इशारा आना जरूरी है क्योंकि यहां से कुछ नहीं दिखता। 6 यानी कि 6 रन। 28 रन स्कोर बोर्ड के ऊपर। यहाँ पे अगर मॉर्नी मॉर्कल या फिर जहीर खान जैसे खिलाड़ी रहते बाउंड्री पे तो ये छक्का बच सकता था, ये कैच हो सकता था। इस बार फिर से एक बार अच्छी वापसी, लेकिन खराब फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पे देखने को मिल रहा है। 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए, जहाँ पे एक भी रन नहीं था। तो माफी चाहूंगा, एक रन मिला यहाँ पे। इस 1 रन के बीच जो बिल्कुल 22 के रूप में यहाँ पे रन मिला स्कोर कार्ड के ऊपर। टोटल अब 29। अच्छा खेल, जी हाँ, यहाँ पे घुटनों का इस्तेमाल किया। सिंगल, दूसरी की कोशिश, और पूरी तरह से जो कहते हैं ना, तकदीर भी बहादुरों का साथ देती है। यहाँ पे एफर्ट लगाया, सिंगल था, वहां पे 2 रनों की कोशिश की और आसानी के साथ मुकम्मल कर लिए। ये एफर्ट होता है। अगर अपने बल्ले से लंबे हिट नहीं लगते तो अपनी टीम का स्कोर कार्ड हिलाने के लिए, टीम को जीत की दहलीज को लांघने के लिए जो जरूरत होती है वो करने की कोशिश यहाँ पे दोनों खिलाड़ी करते हुए। 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छा टोटल यहाँ पे माना जाएगा। ये खराब गेंद थी लेकिन फायदा नहीं उठा पाए। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, पूरी तरह से आधे पिच में ये गेंद थी। इसका पूरी तरह से फायदा उठाना चाहिए था लेकिन उठाने में बिल्कुल असफल रहे वहां पे बल्लेबाज। फिर भी सिंगल मिला, सिंगल के साथ 32 रन। अंकुश इस बार स्ट्राइकर एंड पे, क्योंकि सलामी के तौर पे बल्लेबाज आए थे जिन्होंने अच्छा खेल दिखाने की कोशिश की थी। अच्छी वापसी। अब 32 रन धाव फलकावरती लागल्यात 32। थर्टी टू 32 रन स्कोर कार्ड के ऊपर यहाँ पे जो लग चुके हैं। इस बार भी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी लेकिन यहां पे खोद के निकाला। 6 रन दंदना था। एट रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके। 1 विकेट के नुकसान पे 18 गेंदों का खेल खत्म हो चुका है। अभी 6 गेंदें बाकी है। 38 रन 38। बेहतरीन बल्लेबाजी और उतना अच्छा खेल देखने को मिल रहा है। स्वप्निल शिंदे इस बार आखिरी ओवर लेके आएंगे पहली टीम की तरफ से। स्वप्निल शिंदे 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके। 1 विकेट के नुकसान पे। अच्छी अब तक की गेंदबाजी अच्छी हुई थी लेकिन बल्लेबाजों की सराहना करना चाहूंगा मैं, क्योंकि उन्होंने हार नहीं अब तक मानी है। चलिए स्वप्निल की अगली गेंद वहां पे। आखिरी ओवर 6 गेंद इस पहली इनिंग की आखिरी ओवर स्वप्निल शिंदे की तरफ से देखने को मिलेगी।
ओहो करारा प्रहार, लेकिन कनेक्शन उस तरह से नहीं हो पा रहा। गेंद अच्छी थी, शॉट सिलेक्शन अच्छा था, लेकिन उस तरह से एग्जीक्यूट नहीं कर पाया, इसकी वजह से 2 रन मुकम्मल कर लिए। 2 जय बिल्कुल। अंपायर सतर्क, अंपायरों का नाम यहाँ पे होना जरूरी है, क्योंकि फॉर्चून इवेंट के माध्यम से उनका जो काम है वो दुनिया देखे, इसलिए उनका नाम यहाँ पे होना बहुत जरूरी है। बेहतरीन अंपायरिंग का काम देख रहे, 2 रन मुकम्मल कर लिए थे उन्होंने, देखा परखा और कहा कि 1 रन शॉर्ट है तो मिलेगा सिर्फ सिंगल। 39 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अक्रॉस लाइन फिर से एक बार खेलने की कोशिश, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, लेकिन इस बार चकमा दे दिया गेंदबाज की रफ्तार ने। तेज तर्रार गेंद फेंकी थी, गेंद जाके गिरी विकेट कीपर के दस्तानों में। नतीजा डॉट गेंद की समाप्ति 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे। इस ओवर की अभी भी 4 गेंदें, इस पहले इनिंग की 4 गेंदें शेष होगी और 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके हैं, तो अच्छी गेंदबाजी यहां पे देखने को मिल रही है। स्वप्निल शिंदे नाम ही काफी है। ये देखिए फिर से एक बार अच्छी गेंद और कनेक्शन खराब किया वहां पे विकेट कीपर ने। प्रयास अच्छा किया था, एफर्ट अच्छा लगाया था, फॉलो थ्रू में गेंद को लपका था, शायद उनको हिट करना चाहिए था खुद को, ना कि विकेट कीपर के दस्तानों में देना चाहिए था। कोई बात नहीं, होता है हड़बड़ी में, ऐसी बहुत चीजें होती है, क्योंकि फॉलो थ्रू में ये सब चीजें होती रहती, लेकिन बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। इस बार करारा प्रहार, अच्छा कनेक्शन और बेहतरीन एफर्ट। 6 आएंगे, मिलेंगे रन 6। जी हाँ बिल्कुल। फोर्टी 46 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके। इस छक्के के बदौलत अच्छा खेल, यहाँ पे अच्छा मुकाबला देखने को मिला है। इस बार शॉट फाइनली के रीजन से दन तक 6, एक और बार 2 छक्के बैक टू बैक, क्या बात है। डिसीजन पेंडिंग, वहां पे अंपायर का इशारा से पैरालाइज किया है, अंपायर ने नो बॉल का करार दिया है। इसके बाद का जो अगला गेंद होगा वो नो बॉल के बाद फ्री हिट रहेगा, और फ्री हिट का ये जमाना अभी आ चुका है 2017 के बाद। अच्छी गेंद जरूर डाली थी, कैच भी पकड़ा था, लेकिन नो बॉल था। ये फिर से एक बार शॉट ऑफ लेन गेंद, ये खराब गेंदबाजी का प्रदर्शन। इस छक्के के साथ स्कोर कार्ड के ऊपर टोटल आ चुका है 24 गेंदों के ऊपर 61 रन। जीत के लिए 62 रनों की आवश्यकता, 24 गेंदे और 62 रन। और आगे का हाल, आंखों दे का हाल सुनाएंगे हमारे अजीज दोस्त दिनेश शेठ। डीजेला थोडासा संधी देऊ आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 1
एक चांगली खेळी आपल्या संघासाठी म्हणता येईल. 4 षटकामध्ये 61 धावा त्यांनी जमवल्यात. 62 धावांची गरज आहे. तर सलामीचे फलंदाज पेडली संघाचे मैदानाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. सुंदर असं आयोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवप्रतिष्ठान चषक 2025 आणि कर्जत, खालापूर आणि सुधागड या 3 तालुक्यांची ही 40+ ची स्पर्धा. म्हणजे हे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय अनेक मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर दिसते. आयोजकांचं चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून दिसते. त्यांची मेहनत मैदानावर दिसते. नक्कीच जेवढं कौतुक करावं आयोजकांचं तेवढं कमी आहे. मिथुन लांगी, मंगेशजी चव्हाण, कुणालजी कारेकर, बाळारामजी गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम या सर्वांचं मी एकदा मनपूर्वक आभार मानतो. पंच राजेंद्र भोईर यांची टीम या सामन्यासाठी पंचाची भूमिका पार पडते. अतिशय चांगली पंचाची भूमिका पार पडतात. आपण गेले कित्येक सामने या मैदानावर त्यांना पाहिलं. सलामीची जोडी पेडली संघाकडून स्ट्राईकला असेल तो सौरभ, नॉन स्ट्राईकला प्रणित कडू. हे नक्कीच मोठं नाव सुधागड क्रिकेटमधलं मैदानात दिसतंय. तर सौरभ पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू, गोलंदाज दामा याचा उत्कृष्ट चेंडू गाठीमाळ संघाकडून आपण पाहतोय. विजयासाठी एकंदरीत 4 षटकामध्ये 62 धावांचं आव्हान आहे. प्रथम फलंदाजी करताना 61 धावा इथे मात्र गाठीमाळ संघानं केल्यात. चांगली फलंदाजी त्यांची आपण पाहिली. प्रेक्षकांची वाढती गर्दी या संपूर्ण सामन्यांसाठी आपण पाहतोय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, धावांचा श्रीगणेश झालाय. पहिली धाव इथे मात्र पेडली संघाची धाव फलकावर येते. 1 धाव. एकंदरीत 4 षटकांमध्ये 62 धावांची गरज आहे विजयासाठी. 61 धावांचं आव्हान इथे मात्र गाठीमाळ संघाने उभं केलंय. परंतु आता मात्र स्ट्रायकर एंडला असेल तो प्रणित कडू. उजव्या हाताचा फलंदाज, मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात. या मैदानावर आपण पाहिलेत त्याची फलंदाजी आपण पाहिले. तर दामा कसं काय रोखतोय तर पाहूया. गोलंदाजी मार्कवर इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. तितका चांगलं क्षेत्ररक्षण. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी क्षेत्ररक्षकाचं. नाहीतर नक्कीच 4 धावा. आदरणीय पोलीस पाटील चंद्रकांत दादा पोकळे यांचं इथं आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे. तर इथे मात्र फुलटॉस चेंडू. या चेंडूचा समाचार घेत आहे. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. डीजे षटकार. धावा येत आहेत. 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. गाठेमाळ वर्सेस पेडली या 2 संघादरम्यान ही महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पंचांकडे पायचीची अपील आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल तंबूत. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला विकेट, पहिला गडी गारत. इथे मात्र पहिला हादरा. डीजे थँक्यू डीजे.
इथे मात्र फलंदाज बाद होते. पुढचा फलंदाज मैदानात जाताना दिसतोय तो सँडी. आपण पाहतोय माझ्या समेत रोशन पाटील, खानोव गावचे सुपुत्र, खालापूर तालुक्यातील एक जबरदस्त असा आवाज आपण ऐकलात. तर नक्कीच आजच्या या रजनीमध्ये ते माझ्यासोबत असतील. मी दिनेश जाधव स्वतः समालोचन कक्षाच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करतोय. तर गोलंदाज दामा गोलंदाजी मार्कवर आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. एक फलंदाज त्याने बाद केलाय आणि इथे मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय स्ट्रेकच्याकडे. फलंदाज सँडीला परतावं लागेल तंबूत. डीजे डोंगर रचलाय गाठीमाल संघाने आणि पेडली संघाने मात्र इथं 2 फलंदाज गमावलेत. स्वप्नील पालांडे यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावर यायचंय. नेक्स्ट फलंदाज मैदान जातो जगदीश शिंदे. इथे मात्र जगदीशला आणि प्रणित कडू या 2 फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. नक्कीच आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचा असेल कारण गाठेमाळ संघाने एक धावांचा डोंगर रचलाय. 61 धावा 4 षटकात त्याने इथं केल्यात प्रथम फलंदाजी करताना. तर 62 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलंय पेडली संघासमोर. 2 फलंदाज तंबूत परतलेत पेडली संघाचे. धावफलकावर 8 धावा आल्यात. एक इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू त्याला मारायचा होता तो डीप मिड विकेटच्या दिशेने, परंतु इथे मात्र प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू जे सांगता होते पंच राजेंद्र भोईर आणि यांची संपूर्ण टीम या सामन्यांमध्ये पंचांची भूमिका पार पाडतायत. तर आपण पाहतोय जगदीश शिंदे आणि प्रणित कडू. तर इथे मात्र प्रणित कडूच्या बॅटमधून हा फटका आलाय. 2 षटकांमध्ये थोडंसं फंबलिंग झालं आणि चेंडू मात्र इथं जातोय. पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी. डीजे अ 12 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ अजून चालू आहे. पेडली वर्सेस गाठीमाळ या 2 संघादरम्यान ही महत्त्वपूर्ण लढत आजच्या रात्रीची इथं आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त फटका. मार्कवर इथे मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. पंच राजेंद्र भोईर यांचा सोयरे चेंडूचा इशारा येतोय. धावफलकावर 1 धाव. येथे 17 धावा तब्बल धावफलकावर लागल्यात. 62 धावा करायच्या आहेत. 61 धावांचा डोंगर इथे गाठीमाळ संघाने रचलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रणित कडूचा, परंतु एक धाव मात्र त्याला घेणे यश मिळाले.
18 धावा धावफलकावर येत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज राम गोलंदाजी करतोय. शिवशक्ती चषक 2025 आणि इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. शतरक्षक चेंडू खाली आहे. फलंदाज जगदीशला मात्र परतावं लागेल तंबूत. विकेट क्रमांक 3 इथे होते पतन. डीजे तुम समझते क्यों नहीं कि अगर मैं तुम्हारी ओम नॉन स्ट्राईक एंडला. प्रणित अजून मात्र आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. इथे मात्र झेल आणि चौथा फलंदाज इथे मात्र तंबूत परततोय. इस जंगल में धाव फलकावर धावा आल्या त्या म्हणजे 18 धावा. आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि विजयासाठी गरज आहे ती 44 धावांची. 12 चेंडू 44 धावा. प्रणित कडू नॉन स्ट्राईक एंडला नक्कीच आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करेल. तर गोलंदाज अंबरनाथ अशोक गोलंदाज अशोक तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. पेडली वर्सेस गाठेमाळ या दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. रोशन पाटील खानावगावचे सुपुत्र. एक जबरदस्त आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. माझ्या समेत हिंदीचं जबरदस्त असे कॉमेंटेटर आहेत प्रवीण दुगाडे यांचे चेले. तर इथं मात्र जबरदस्त चेंडू. प्रणितला चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता चेंडू शिल्लक आहे त्या 11. विजयासाठी गरज आहे ती 44 धावांची. इथे मात्र आता गेअर बदलावं लागेल. एक्सिटवर नक्कीच एक्सिटर वाढवावं लागेल फलंदाजांना मोठ्या फटक्यांसाठी. कारण 62 धावा त्यांना धाव फलकावर करायचे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर इथं समाधान मानावं लागेल फलंदाज प्रणितला. आदरणीय आमचे नाना यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर आगमन होते. त्यांना विनंती आहे की ते आपण व्यासपीठावर असं नसतं व्हावं. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. एकच धाव फलकावर येते. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील पेडली संघाला विजयासाठी. 20 धावा इथे मात्र धाव फलकावर लागल्यात. प्रणित स्ट्रायकर एंडला. प्रणितच्या बॅटमधून नक्कीच मोठे फटके यायला पाहिजेत. प्रणित प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. तुम समझते क्यों नहीं कि
धावफलकावर इथे मात्र एक धाव सोयरेच्या स्वरूपात येते. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. 25 धावा तब्बल धावफलकावर लागल्यात. देवनावे संघाचे कर्णधार रोहित नलावडे यांचं इथे मात्र आगमन होते. त्यांनी व्यासपीठावर यायचे. रोहित नलावडे. इथे मात्र मोठा फटका आलाय प्रणितच्या बॅटमधून. चेंडू जातो तर 6 धावांसाठी. पंचांचा इशारा येतोय. आता मात्र धावफलक वेगाने पुढे सरसावतोय. 31 धावा धावफलकावर आल्यात. तर याच्या नंतरचा सामना 40+ सामना असेल. अनिकेत 11 विरुद्ध धाकटी पंढरी. अनिकेत 11 संघानं नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. पुन्हा एकदा प्रणितच्या बॅटमधून मोठा फटका येतो की काय आणि इथे मात्र प्रणितला तंबूत परतावं लागेल. सहा चेंडू आणि 31 धावा. सामना अटीतटीचा होणार यात काही शंका नाही. पेडली संघ सुद्धा मोठे फटके मारणारे फलंदाज अजून आहेत. 6 चेंडू आणि 31 धावा. तर गोलंदाज विजय शेवटचं षटक घेऊन येते. निर्णायक षटक आहे. एकतीस धावांची गरज आहे. 6 चेंडूत 31 धावा. शिवशक्ती चषक 2025 चं देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर 40+ आयोजन सुद्धा आहे. खालापूर, सुधागड आणि कर्जत हे 3 तालुके मिळून 40+ ची स्पर्धा मात्र इथे रंगताना दिसते. इथे मात्र मोठा फटका बॅटमधून येतोय आणि पंचांचा 6 धावांचा इशारा येतोय. धाव फलकावर मात्र आता मिळते बढत. एकूण धावफलक जाऊन पोहोचलाय 37 धावा. हसीनों को आते डीजे
सामना आटतटीचा झाला, यात काय शंका नाही. 4 चेंडू आणि 19 धावा विजयासाठी गरज होती शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडूत 31 धावांची, परंतु 2 चेंडूत तब्बल 12 धावा फलंदाजांनी केल्यात. तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूत इथं मात्र 19 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर नक्कीच दबाव गोलंदाजावर वाढतंय. फलंदाज पेडली संघाचे चांगले फलंदाजी करताना दिसत आहेत. या सामन्यात मात्र फलंदाजाने रंग भरला. हा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रयत्न फसतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू जाते, एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, चेंडू फेकणार तो, पण ते एक धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केले. 44 धावा धावफलक आल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि विजयासाठी गरज आहे ती 18 धावांची. 3 चेंडू 18 धावा. तर आदरणीय रितेशजी इनामदार यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. इथे मात्र पुन्हा एकदा सोयर चेंडूचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपात एका धावेची भर पडते. 45 धावा धावफलकार आल्यात. रोहन अतिशय अचूक स्कोरिंग करताना दिसत आहेत. 3 चेंडू आणि 17 धावा. सामन्यात मात्र आता रंगत निर्माण झाली आहे. प्रेक्षक मात्र डोळ्यात तेल घालून हा सामना पाहतायत. 3 चेंडू आणि 17 धावा. फुलटॉस चेंडू होता. या चेंडूचा मात्र खरं तर समाचार घ्यायला हवा होता. चेंडू नक्कीच सीमारेषे बाहेर जायला पाहिजे होता, परंतु प्रयत्न फलंदाजाचा फसतोय. 2 धावा धावफलकावर येत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय 47 धावांवर. आता चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावांची. तर अनिकेत 11 विरुद्ध धाकटी पंढरी 40+ सामना असेल. याच्यानंतर अनिकेत 11 संघ नाणेफेक जिंकलाय. विनंती असेल की लगेच आपण हा सामना संपल्यावर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. इथे मात्र सुरेख चेंडू, परंतु एक धाव फलंदाजाने पूर्ण केले. केवळ औपचारिकता या सामन्यातली बाकी आहे. नक्कीच हा सामना काठेमाळ संघाच्या बाजूने झुकणार, यात काही शंका नाही, कारण चेंडू शिल्लक आहे तो 1 आणि विजयासाठी गरज आहे ती 14 धावांची. 1 चेंडू आणि 14 धावा केवळ औपचारिकता या सामन्यातली बाकी आहे. तर नक्कीच हा सामना मात्र गाठेमाळ संघाच्या बाजूने झुकलाय. खूप खूप धन्यवाद दोन्ही संघांना, पेडली संघ आणि गाठेमाळ संघ. तर चला अनिकेत 11 आपल्याला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. तर विनंती असेल आमचे समालोचक तर आदरणीय संदेशजी चौधरी यांचं व्यासपीठावर आगमन होते. नक्कीच मिथुन लांगे यांना विनंती असेल की आपण संदेश चौधरी साहेबांचं स्वागत करावं. तसेच बंटीदादा नलावडे यांना सुद्धा विनंती आहे की आपण भूषण कडव, उपसरपंच देवनावे यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच दर्शनजी आंग्रे